नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज बनवू मस्त अंड्याची भाजी। अंड्याची भाजी अशी बनवू की मटन चिकनची चव विसरून जासान अशी आज आपण अंड्याची भाजी बनवू। तर चला सर्वात आधी अंडे पाहू आपण। 7 ते 8 अंडे आणले। तर अंड्यातनी आपण मस्त असं पाणी टाकून घेऊ। अंडे कधी पण जर वर तरंगलं तर ते खराब असते हे समजायचं। तर आता हे सर्व अंडे चांगलेच आहेत, तर हे चुलीवर सर्वात आधी ठेवून देऊ, कारण की अंडे आपल्याला मस्त शिजून घ्यायचे आहेत। एकदम खैखै जाव लावून पटकनच असे अंडे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। तर चला अंडे पण शिजून झाले, अंड्याचे टकरे पण असे चिरल्यासारखे झाले, म्हणजे आपले अंडे शिजले मस्त। तर सर्वात आधी आपल्याला हा गंज खाली उतरावा लागेल, नाही तर मग ते चटके लागतात। पकडून मी गंज खाली उतरवला आणि लगेच याच्यातले एक अंडा काढून दुसऱ्या पातेल्यात काढून घेतला। तर हे अंड्यातनी मी थंड पाणी टाकून घेतलं, नंतरच आपल्याला हे अंड्याचे टकर काढायचे आहेत। तर अंडे थंडे करून घेतले, नंतरच त्याचे टकर काढायचे। टकर कसे काढायचे तर थोडंसं कसं अंड्याले असं रट्टा मारायचा थोडासा, लगे हाताने असे चोडून घ्यायचे। हाताने चोडल्याबरोबर त्याचे असे फोत्र असे बाजूने टकर बाजूने होऊन जातात। तर याच पद्धतीने आपले अंड्याचे टकर काढून घ्यायचे असतात। तर पाहू शकता किती मस्त अंडे निघाले। तर नंतर साधं पाणी घ्यायचं, साध्या पाण्यातनी थंड पाण्यातनी अंडे टाकून घ्यायचे, म्हणजे बारकी चिरके जे काही अंड्याचे टकर असतात ना, तर ते सर्व निघून पाण्यात निघून जातात। तर चला आता अंडे झाले काढून, तर साहित्य तयार करून घेऊ। सर्वात आधी मी तवा चुलीवर ठेवला, 2 कांदे घेतले। तर ह्या 2 कांद्याचे जे मागचा पुढचा जो भाग असते ना, तो काढून घ्यायचा, फोत्र काढून घ्यायचे आणि उभे कांदे कापून घ्यायचे, उभेच कापून घ्यायचे। जर तुम्हाला जाडे बारीक कसे जर कापायचे असले तर तुम्ही कांदे कापू शकता, पण कसं आपल्याला हे वाटाच लागतात, बारीकच करायला लागतात, म्हणून मी उभेच कांदे कापून घेतले। तर आता हे 2 कांदे जे आहेत ना, ते आपल्याला मस्त ताव्यावर टाकून घ्यायचे आणि लगे थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं। तेलानं काय होते, कांदा लवकर भाजल्या जाते आणि तो कांदा लवकर भाजला की आपली भाजी पण अंड्याची भाजी जी आहे ना, तर ते एकदम चवदार होते। तर चला मी दोन्ही कांदे मस्त लगे कापून घेतले आणि मस्त असे भाजून घेतले। कांदे पण पाहू शकता किती मस्त लाल लाल झाले, कलर पण मस्त भारी आला त्याले। तर असेच काळसर होऊ द्या लागतात आपल्याला कांदे। आणि आता एका प्लेटीतनी काढून घेऊ। तर कांदे तर झाले, आता आपले भाजून एक घेऊ खोबऱ्याचा तुकडा। खोबरं आहे हे वाळलेलं खोबरं आहे, तुम्ही ओलं असलं तरी पण चालते, वाळलेलं असलं तर फारच चांगलं। असे तुकडे करून घ्यायचे खोबऱ्याचे, तर बारीक करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून लवकर हे खोबऱ्याचा तुकडा जो आहे ना, तो लवकर ताव्यावर भाजला गेला पाहिजे। तर आता मी ताव्यावर टाकून घेतला, खोबऱ्याचे तुकडे जे होते ते टाकून घेतले। आणि तावा आधीच गरम होता आणि तेल पण होतं कांद्याचं, तर त्याच्याच्यानं काय झालं, खोबरं लवकरच भाजलं गेलं। तर पाहू शकता तुम्ही मस्त असा धुपट निघू राहिला, म्हणजे आपलं खोबरं जे आहे ते मस्त भाजल्या गेलं। असंच काळसर होईपर्यंत आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे खोबरं। प्लेटीतने काढून घेतलं खोबरं। आता लगेच घेऊ लसणाचे जे फोत्र आहेत ना, तर ते काढून घ्यायचे। तर लसण जो आहे ना, तो मस्त असा मोठा आहे। लसण मोठा जर असला की नाही, तर त्याचे फोत्र लवकर निघतात, आणि बारीक जर असला ना, तर त्याचे लवकर फोत्र निघत नाहीत, सारे नखातच घुसतात। तर त्यासाठी कधी पण बाजारातून मस्त मोठा लसण आणायचा, म्हणजे लगेच तो निघून जाते। लसणाचा मोठा गाठा घेतला, तो लसणाचा गाठा मस्त मी काढून घेतला। तर चला आता लसण, कांदा आणि खोबरं मस्त तयार झालं। तर आता घेऊ त्याच्यात मी संबार। 1 मुठ्ठी मी संबार घेतला। एक अद्रकचा तुकडा घ्यायचा, अद्रकचा तुकडा मस्त इकून तिकून कापून घ्यायचा, जर तुम्ही धुवून घेतला तरी पण चालते। वरचे फोत्र जे आहेत ना, तर ते सर्व काढून घ्यायचे। जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। 1 चम्मच जिरं घेतलं। आता सर्व साहित्य मी वाटून घेतो। तर पाटा घेतला, पाटा आधीच मी धुवून घेतला होता, कधी पण मी पाटा धुवून घेतो, म्हणजे तो पटकन वाळते मग। तर सगळ्यात पहिले काय करायचं, खोबरं जे आपण भाजलं होतं ना, तर ते सर्वात आधी कुटून घ्यायचं। म्हणजे कसं, आपण या कांद्या लसणात जर समजा आपण वाटलं तर त्यांना काय होते, आपलं खोबरं जाळं असते, कडक असते, तर ते पद्धतशीर आपल्या कांद्या लसणाच्या पेस्टमध्ये वाटल्या जात नाही। म्हणून सर्वात आधी खोबरं असं ठेस करून घ्यायचं। आणि पाट्यावरचं जर वाटण असलं ना, कांद्या लसणाची पेस्ट जी पाट्यावरची असते ना, तर त्याची चवच वेगळी असते। अंड्याची भाजी पण मस्त लागते पाट्यावरची जर भाजी असली तर, अशी वाटून कुटून
वाटलेली भाजी जर अंड्याची असली ना तर लय मस्त लागते. तर सर्व आता मी काय केलं, अद्रक आणि खोबरं सर्वात आधी ठेसठास करून घेतलं. त्याच्यानंतर लसण, सांबार हे पण मी त्याच्यासोबत वाटून घेतलं. सर्व साहित्य आपल्याला एकत्रच करून वाटायचं आहे, पण त्याची पण एक प्रोसिजर असते. जे कळक अगोदर आपण जे साहित्य घेतो ना तर ते सर्वात आधी वाटून घ्यायचं, कुटून घ्यायचं. नंतरच आपल्याला कांदा, लसण, सांबार हे नंतर घ्यायचं आहे आपल्याला साहित्य पाट्यावर. तर चला आता सर्व मी साहित्य एकत्र करून घेतलं आणि एकदम बारीक बारीक वाटून घेतो. तर चला मस्त पेस्ट पण तयार झाली, पाहू शकता तुम्ही. अशीच पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर पेस्ट बनवायच्या नंतर काय करायचं, जे पाट्यावरचं जे वाटण असते लागलेलं तर त्याच्यावर असं पाणी टाकून मस्त पाटा धुवून घ्यायचा. वरचा जो रुसणा असते तो पण असाच धुवून घ्यायचा. आणि त्याचं जे असं घट्ट पाणी दिसते ना तुम्हाला, तर हे घट्ट पाणी आपल्याला वापरायचं आहे. त्यासाठीच आपल्याला हे प्लेटीतनी पाणी काढून घ्यायचं असते. तर त्याच्यासाठी मी हे पाणी काढून घेतलं प्लेटीतनी. तर चला आता पेस्ट पण तयार झाली कांदे, लसण, अद्रकची. तर आता अंड्याची भाजी करायला सुरुवात करू. तर सर्वात आधी कढई चुलीवर ठेवून घेऊ. तर चला आता 3 माप मी तेल टाकून घेतो. तेल घ्यायचं कमी जास्त तुम्ही केलं तरी चालते एका परी, कारण की आपापली पद्धत असते तेल वापरायची. तर चला तेल तर टाकून घेतलं. तेलाला मस्त असं गरम होऊ देऊ, सनसन गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. नंतरच आपण जी पेस्ट वाटली होती ना अंड्याच्या भाजीसाठी, तर ते पेस्ट मस्त तेलात टाकून घ्यायची. तर पाहू शकता मस्त असं तेल सुटून राहिलं आपल्या वाटणाले. असंच तेल पाहिजे आपल्याला वाटण टाकायच्या अगोदर, म्हणजे एकदम असं तडतड आपला हा मसाला जो आहे, समजा ही पेस्ट जी आहे अंड्याच्या भाजीसाठी बनवली, ते मस्त अशी तेलातनी फ्राय झाली पाहिजे त्या हिशोबानं. तर चला मस्त तेल सुटलं दिसत असेल तुम्हाला. असंच तेल सुटेपर्यंत आपल्याला कांद्या लसणाची पेस्ट अशी परतून घ्यायची आहे. आता मस्त लालसर झाला, कलर पण मस्त आला आणि घमघम वास येऊ राहिला. तर तयार आहे आपल्या ग्रेव्हीसाठी. मस्त सर्व मसाले टाकून घेऊ आता. तर अर्धा चम्मच मीठ घेतलं, काळा मसाला घेतला, जो मसाला असेल तो वापरला तर चालते तुमच्या घरी. अर्धा चम्मच हळद आणि मिरची पावडर चवीनुसार घ्यायचं, कमी जास्त केलं तरी पण चालते. आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. तर ग्रेव्हीसाठी आता काय करायचं, जे आपण वाटणाचं हे जे पाणी ठेवलं होतं ना ते पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे यानं काय होते, आपला जे ग्रेव्ही होती ते जळत नाही. त्यासाठी आपल्याला पाणी वापरायचं असते. एक घोट साधं पाणी टाकून घ्यायचं. जे ग्रेव्ही तुम्हाला दिसत असेल ना तर ते थोडीशी अर्धा इंच शिल्लक झाली पाहिजे पाणी टाकून, तेव्हाच आपली ग्रेव्ही मस्त तयार होते अंड्याच्या भाजीसाठी. तर चला एका इकडे मस्त ग्रेव्ही आपले तर्री येईपर्यंत ग्रेव्हीले अंडे मस्त कापून घेऊ. अंडे तुम्हाला जसे कापायचे तसे कापू शकता. जर समजा तुम्ही जर धाग्यानं कापला ना तर एकच नंबर मस्त आपले अंडे जे आहेत ते कापल्या जातात. तर मी एकाचे 4 भाग केले, असेच भाग करून घेतो आता सर्व. तर चला मस्त पाहू शकता ग्रेव्हीला किती मस्त तर्री आली, मस्त असा घमघम वास येऊ राहिला. तर अंड्याच्या भाजीसाठी ग्रेव्ही आपली तयार आहे. तर आता टाकू आपण याच्यातनी ग्रेव्हीत अंडे. आणि लगे आपण जर अशी ग्रेव्ही तयार केली ना तर खरोखर सांगतो तुम्हाला, चिकन आणि मटन सर्व या अंड्याच्या भाजीपुढे फेल आहे. एवढी चांगली अंड्याची भाजी होते. फक्त या पद्धतीनं तुम्ही करा. खरोखर सांगतो ना की तुम्ही मटन विसरून जासान आणि चिकन पण विसरून जासान, एवढी चांगली अंड्याची भाजी होते. तर पाहू शकता तुम्ही किती मस्त ग्रेव्ही घट्ट झाली अंड्याच्या भाजीसाठी. अंडे पण मस्त असे लाल चुटूक झाले. तर असेच आपल्याला करून घ्यायचे आहेत नि ग्रेव्हीतनी अंडे मस्त पद्धतशीर. तेल पण सुटलं. तर आता काय करू, याच्यावर झाकण ठेवू 1 मिनिट, म्हणजे जेणेकरून जे अंडे आहेत की नाही याच्यातनी सर्व मसाला मिक्स झाला पाहिजे. तर चला मी झाकण तर काढून घेतलं. अंडे पण मस्त ग्रेव्हीतनी तयार झाले. आता टाकू त्याच्यातनी पाणी. पाणी किती टाकायचं तर हे तुमच्या आवडीनुसार असते, कमी जास्त भाजी. तर मला जेवढी भाजी पाहिजे की नाही तर तेवढी मी पाणी टाकून घेतो अंड्याच्या भाजीतनी. तर बस झालं, मला 1-1.5 गिलास पाणी बस झालं, कारण की आमच्या इथं आम्ही जेवढे सदस्य आहोत तेवढ्यापुरती आम्हाला भाजी पुरून जाते. तर तेवढंच मी भाजीले पाणी केलं अंड्याच्या भाजीले. तर चला आता झाकण ठेवून घेतो एक खै उकळी येईपर्यंत. तर पाहू शकता तुम्ही उकळी पण लय भारी आली मस्त. तर चला मंडळी बाय. आता आजची अंड्याची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओतनी.